कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सध्या आदिवासी बांधवांचा महत्त्वाचा मानला जाणारा डोंगऱ्या देव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। हा उत्सव दरवर्षी 5 वर्षांनी पार पडतो आणि त्याला आदिवासी समाजात विशेष महत्त्व आहे। निसर्गाची पूजा, जोगवा मागण्याची परंपरा आणि पावरीच्या तालावर ठेका धरत साजरा होणार हा उत्सव स्थानिक ग्रामस्थांच्या भक्तिभावाचे प्रतीक मानला जातो। आज दिनांक 10 डिसेंबर रोजी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार व जयश्री पवार यांनी पुनत खोऱ्यातील खडकी, प्रतापनगर, सुपलेदिगर, शेरी, सावरपाडा, पिंपळे, चिंचपाडा, गणोरे, इंची, मोहबारी या गावात जाऊन भेट दिली। त्यांच्यासोबत विजय शिरसाट, सुपलेदिगरचे सरपंच रघुनाथ महाजन, संजय ठाकरे, माणिक महाजन, राजू पवार, राजेंद्र पालवी, बाळू बागुल हे उपस्थित होते। यावेळी त्यांनी ग्रामस्थांची संवाद साधत समस्या जाणून घेतल्या तसेच या उत्सवासाठी शुभेच्छा दिल्या। आमदार नितीन पवार यांचे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी पावरी वाद्य आणि घुंगराच्या काठ्याच्या गजरात जल्लोषपूर्ण स्वागत केले। यावेळी नितीन पवार यांनी घुंगराच्या काठीवर ठेका धरत उत्सवात सहभागी झाले तसेच डोंगरा देवाची पूजा केली। उपस्थित आदिवासी बांधवांनी त्यांच्या परंपरागत वेशभूषेत आमदाराबरोबर आपली कला सादर केली। पवार दाम्पत्यांनी उत्सवाच्या अनुषंगाने आयोजित विधींमध्ये सहभागी होत आदिवासी परंपरेला मानावा मुजरा दिला। डोंगऱ्या देव उत्सवामध्ये ग्रामस्थांनी निसर्गाची पूजा करून भविष्याच्या चांगल्या आरोग्यासाठी, भरभराटीसाठी जोगवा मागण्याची प्रथा पाळली। पारंपरिक पावरी वाद्य, काठ्यांचे नृत्य आणि सामूहिक गाण्यांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले। यावेळी आमदार नितीन पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकल्या व त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। त्यांनी आदिवासी समाजाच्या चालरीती आणि परंपरांचा गौरव करत त्यांच्या कल्याणासाठी विविध योजनांबाबत माहिती दिली। हा उत्सव समाजातील एकोपा व निसर्गाशी जोडलेली बांधिलकी दर्शवतो। दर 5 वर्षांनी येणाऱ्या या महोत्सवात ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने सहभागी होऊन परंपरांना जिवंत ठेवतात। निसर्ग पूजेबाबत लोकांमध्ये आपसात भावनिक बंध वाढवण्याचे काम हा उत्सव करतो। डोंगरादेव उत्सवाचे निमित्ताने गावागावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या उत्सवाला कळवण तालुक्यासह आसपासच्या गावांमधूनही मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित राहत आहेत। लोकशाही न्यूजसाठी सागर मोर, कळवण।